जय हरी. एकादश स्कंध भाग 194. पैशांचा सदुपयोग याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. द्रव्यानं सामान्य माणसाच्या बुद्धीमध्ये दोष उत्पन्न होतो हे जरी खरं असलं तरी तोच पैसा निस्वार्थीपणे लोकहिताकरता वापरला तर त्यानं आत्मोन्नती घडून येते. संत व्यवहारात उतरले की पैसा वापरतात, परंतु दुसऱ्याला मदत करण्यासाठी त्याचा वापर केल्यानं पैशाचे दोष त्यांना लागत नाहीत. पैशापासून अनेक अनर्थ निर्माण होतात हे खरं, परंतु एखाद्याला दैवयोगानं संपत्ती मिळाली तर त्यानं काय करावं? त्यानं तिचा पुढील मार्गांनी व्यय करावा. म्हणजे आता काय करायचं त्याने? तर मोठा उत्सव करून भगवंताचं वैभव वाढवावं. आई वडिलांची सेवा करून त्यांना काही कमी पडू देऊ नये. आप्त इष्ट सखे सज्जन यांची दरिद्रपीडा नाहीशी करावी. आपल्या कुटुंबातील सर्वांना पूर्णपणे सुखी करून जे द्रव्य उरेल तेच परोपकारार्थ खर्च करावं. सर्व दानात अन्नदान श्रेष्ठ असल्यानं गोरगरिबांना भक्तिभावानं सुग्रास अन्न द्यावं. पंक्ती प्रपंच कधीही करू नये. जे सर्वांना दिलं तेच आपण खावं. अनाथांच्या प्रेतसंस्काराला, अयाचित वृत्तीनं राहणाऱ्याच्या अडचणीला, गरीब भगवत भक्ताला आणि आंधळे पांगळे दीन दुबळे यांच्या संरक्षणाला पैसा खर्च करावा. तसंच आपल्या सद्गुरूसाठी मनापासून केलेला खर्च परमार्थात फार उपयोगी पडतो. हे सगळं खरं, तरी पण साधकानं आधी कुटुंबाची सोय करून मगच परहितार्थ खर्च करावा. यानंतर नाथ महाराज भिक्षूची स्वतःची परीक्षा ही कशी आहे त्याबद्दल आपल्याला माहिती देत आहेत की वय झाल्यावर भिक्षूवर दारिद्र्याचा कठीण प्रसंग आला, परंतु त्याच वेळी त्याला खरा विवेक सुचून प्राप्त परिस्थितीचा त्यानं फायदा करून घेतला. देह क्षीण झाला तरी मन पूर्ववत बलसंपन्न आहे हे ओळखून त्यानं निराशा टाळली आणि मोठ्या निश्चयानं आत्मज्ञान करून घेतलं. अत्यंत शांती हे आत्मज्ञानाचं प्रधान चिन्ह होय. आपल्याला शांती किती साधली हे आजमावण्यास तो भिक्षू आपल्या जन्मगावी गेला. लोकांनी त्याला ओळखला, पण त्याच्या अंतरंगात केवढा बदल झाला होता याची त्यांना कल्पना नव्हती. म्हणून तिथल्या लोकांनी त्याचं वाटेल ते हाल केले तरी त्याची शांती अभंग राहिली. अशा रीतीनं दुःख भोगत असता ज्याची वृत्ती अगदी शांत राहते तो खरा ज्ञानी होय. परवाच वाचनात आलेल्या एका लेखाहून समजलं की त्या साध्वी, त्यांना 24 दिवस 24 तास भयानक मारहाण केली जायची आणि तो गिरणीचा पट्टा नसतो का, त्या पट्ट्याने त्यांना सपासप मारल्या जायचं, उपाशी ठेवल्या जायचं. इकडून फेक तिकडून फेक, त्यांचं डोकं आपट, त्यांना कधी कधी बेशुद्ध व्हायच्या, ग्लानी यायची, अशा कोलमडून पडायच्या. पण तितकंच त्यांचं अंतरंग हे ताजंतवानं होतं. उपाशी ठेवणं, मारणं, इवन त्या अशा लोखंडी सळयांमध्ये त्यांचे पाय खुपसून ठेवायचे, त्यांना ओढायचं, हातावर पट्टे मारायचे आणि हात सुजले की मिठाच्या पाण्यामध्ये त्यांना ते हात बुडवायला लावायचे. म्हणजे अमानुष छळ केला त्यांचा. एवढंच नाही तर त्यांच्या शिष्याला पकडलं आणि त्यांच्या शिष्याला मारत होते. पण ते शिष्य आणि गुरु एक जेव्हा समोरासमोर आले तेव्हा या अमानुष दुष्ट लोकांनी शिष्याला आपल्या गुरूंना मारायला लावलं. आता शिष्य आपल्या गुरुला मारेल का? पण आपल्या शिष्याची सुटका होणार आहे यासाठी त्या साध्वींनी त्या शिष्याला सांगितलं, मार, तू मला मार. म्हणजे गुरूंचा आपल्या शिष्याप्रती किती प्रेम असतं आणि किती त्याग असतो हे त्यातून लक्षात आलं. आणि त्या साध्वींना इतका त्रास दिल्यानंतर मग काही जणांनी प्रश्न विचारले, हे इतकं भयानक सगळं तुम्ही सहन कसं करू शकलात? आधी तुम्ही चालता फिरता होता, आता तुम्हाला व्हीलचेअरवर बसावं लागतंय, पण तुम्ही जिवंत राहिलात. हे एवढं तुम्हाला सहन करण्याची शक्ती, सहन करण्याचं बळ कुठून आलं? तेव्हा त्या म्हणाल्या, मैं अंदर ही अंदर बोलती थी,
मैं एक चैतन्य स्वरूप आत्मा हूँ। यह देह मेरा नहीं है। यह देह तो पंच महाभूतों का है, वो तो जाने वाला ही है। मगर मैं साध्वी, मतलब मैं एक सन्यासी हूँ। मैं कोई ब्राह्मण नहीं, क्षुद्र नहीं, वैश्य नहीं, क्षत्रिय नहीं। ये देह ही मेरा नहीं, तो ये देह को जो पीड़ा हो रही है वो होने दो, मगर मैं एक चैतन्य स्वरूप आत्मा हूँ। मैं सन्यासी हूँ, मैं सन्यासी हूँ। और मेरा आत्मा अजर अमर निर्विकार है। मुझे कुछ नहीं होगा। मेरा आत्मा अमर है, अमर है. आणि हेच बळ त्यांना जगण्याशी पाठीशी मिळालं. आणि इतका अमानुष छळातूनही त्या साध्वी व्हीलचेअरवर का होईना पण सगळ्यांसमोर येऊ शकल्या. मग हा अंतरंगातला जो बदल आहे, तो बदल हा आपणहूनच करायचा असतो. तो काही दुसरा कोणी करून देऊ शकत नाही. आणि म्हणून या भिक्षूच्या बाबतीतही असंच झालं की लोकांनी त्याला फक्त पूर्वीचं आहे एवढं ओळखलं, पण त्याच्या अंतरंगात केवढा बदल झाला याची कल्पना त्या लोकांना नव्हती. म्हणून त्याचे वाटेल ते हाल केले तरी त्याची शांती अभंग राहिली. अशा रीतीनं दुःख भोगत असता ज्याची वृत्ती अगदी शांत राहते तो खरा ज्ञानी होय. भिक्षूला असं वाटलं की आपला पैसा नाहीसा झाला, ही आपल्यावर भगवंताची कृपाच झाली. तुकाराम महाराजही म्हणाले होते ना, बरे झाले देवा दिवाळे निघाले, किंवा बाईल कर्कश्या गेली, बरे झाले देवा. जे जे झालं ते सगळं काय झालं ते भगवंताच्या कृपेनं झालं. हे साधू संत ज्ञानी लोकांचं म्हणणं असतं. द्रव्यनाश झाल्यानं विवेक आणि वैराग्य उत्पन्न झालं. देहाला वार्धक्य आलं तरी मनाची शक्ती कायम असल्यानं म्हातारपणीसुद्धा माणूस आत्मज्ञान करून घेऊ शकतो. तसं त्या भिक्षूनं करून घेतलं. आणि संचार करता करता अकस्मात तो अवंती नगरात आला. लोकांनी त्याला ओळखला आणि ढोंगासाठी कपट वेश त्यानं धारण केला. पण अशा समजुतीनं प्रथम अत्यंत घाणेरडं बोलून आणि नंतर त्याचा छळ करून लोकांनी त्याला त्रास दिला. कुणी त्याचा दंडकमंडलो पळवला, तर कुणी त्याची वस्त्र पळवली, तर कुणी त्याच्या तोंडावर थुंकलं, तर कुणी तो भोजन करत असता त्याच्या डोक्यावर लघुशंका केली. एकानं तर गारुडी माकडाला बांधतो त्याप्रमाणे भिक्षूच्या गळ्यात साखळी अडकून त्याला चव्हाट्यावर आणलं. हे सगळे प्रकार चालू असता आपला देह प्रारब्ध भोगत आहे, आपला त्याचा संबंध नाही. अशा विवेकानं त्यानं सगळ्यांना क्षमा केली. सगळ्यांच्या ठिकाणी ज्याला आत्मस्वरूप खरोखर दिसतं त्याला दुर्जनांचे कितीही आघात झाले तरी क्रोधाची उसळी येतच नाही. तोच खरा साधू समजावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीच्या लोकात पूर्वी आपला अतिशय सन्मान होत होता, तिथेच त्यांच्या देखत जो अत्यंत क्षमेने अपमान सहन करतो त्याच्या मनात शांती आपणहून शिरते. लोखंडाचे बाण घायाळ करतात, पण दुर्जनांचे वाघबाण त्याहून अधिक खोल रुततात आणि जीव विव्हळ करतात. शरीराची जखम झाडपाल्यानं बरी होते, पण वाघबाणांची जखम कधीच बरी होत नाही. ते बाण अंतःकरणाचा भेद करतात आणि जन्मभर टोचत राहतात. राजा असो की रंक असो, प्रारब्धाचे भोग भोगल्या वाचून सुटका नसते. भौतिक दुःख म्हणजे पंचमहाभूतांपासून होणारं दुःख, दैविक दुःख म्हणजे देवतांपासून होणारी पीडा, आणि दैहिक दुःख म्हणजे ज्वरादी पीडा. अशी 3 प्रकारची दुःख प्रारब्धापासून उत्पन्न होतात. त्यांचे भोग भोगत असता जो त्रास मानतो तो केवळ मूर्ख आणि मंदमती मंदबुद्धी होय. प्रारब्ध कुणालाच टळत नाही. पांडवांना प्रत्यक्ष श्रीकृष्ण सहाय्य करत होता तरी त्यांना नष्टचर्य भोगावं लागलंच. प्रारब्धानं जे भोग आपल्या वाट्याला येतात ते काही केल्या भोगण्याचे चुकत नाही. हा आत्मानात्म विवेक जाणून तो भिक्षू क्षमाशील झाला होता. जय हरी. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा
आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.